तुम्ही कसं पाहता त्यांच्या त्या काय बोलले ते? त्यांनी असं म्हटलंय की संभाजी महाराजांचा जसं छळ झालेला आहे तसाच छळ माझाही झालेला आहे, म्हणून सत्ताधारी म्हणतात की अशा पद्धतीची तुलना ही योग्य नाही आणि त्यांनी आक्रमकतेची भूमिका घेऊन आज आंदोलनही. मला या सरकारला विचारायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणेच काम व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला तरी मी हातकलाम करेल असं भूमिका घेणारे शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांचं छत्रपतींचं नाव घेऊन हे लोक सत्तेत आले. आज राज्यामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करताय, त्याची लाज वाटत नाही सरकारला. औरंगजेबाने आपल्या भावाला आपल्या वडिलाला जेलमध्ये टाकलं, त्यांना वेदना दिल्या. वेदना तुम्ही शेतकऱ्यांना देतात, या राज्याच्या तरुण पिढीला तुम्ही वेदना देतात. सर्वसामान्य लोकांना वेठीस पकडलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने मतं मागितली, लाडक्या बहिणीशी खोटं बोलताय तुम्ही. मग हे जे कृत्य आहे तुमच्या कृतीमध्ये जे दिसत आहे ते कोणाशी तुलना करायचं हे माझं काम नाही आहे. हे माझं काम नाही. मी कोणाच्या तुलना कोणा हिटलर आणि कुठल्या औरंगजेब बरोबर करणार नाही. पण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात त्या वेदना या सरकारला आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या वागण्यावरून आपल्या कृतीमधून सरकारने शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आम्हाला आणता येतं का हे सरकारने पाहिलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की आझाद मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत, त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. काल काही महिला बेशुद्ध पडल्यात, उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. का सरकारला त्याची थोडीशी पण काळजी नाही? म्हणजे सरकार कोणासाठी असतं? मूठभर धनदागड्यासाठी असतं. जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून इतिहासामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी परवा नेहरूजीचं उदाहरण दिलं. कोल्हाटकरचं काय करताय, सोलापूरकरचं काय करताय त्याच्याबद्दल बोला ना. तुम्ही इतिहासामध्ये जाऊ नका. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे हे विचाराप्रमाणे महाराष्ट्र चालावा ही भूमिका या महाराष्ट्राच्या जनतेची आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या इतिहासामध्ये जाऊन मला औरंगजेब म्हटलं मला अमुक म्हटलं असं म्हणण्यापेक्षा आज जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते सरकारने तातडीने थांबवावं. आणि जो अत्याचार जो वाढवत चाललेला या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेवर ते सरकारने थांबवला पाहिजे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, महागाई वाढत चाललेली, त्याच्याबद्दलची चिंता या सरकारने व्यक्त केली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. नाना दादा राज्याचा आर्थिक पटलावर ठेवणार आहेत. राज्याची आर्थिक स्थिती जाहीर केली जाईल, काय अपेक्षा करणार? आता बघू ना की राज्य किती डबघाईस टाकलेलं आहे या सरकारने, मागच्या सरकारने. हे आता सिद्ध होणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी आज दिसणार आहे. तर त्यांना पटलावर ठेवू द्या आर्थिक पाणी अहवाल आणि मग त्याच्यावरची प्रतिक्रिया देऊ. नाना लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 2 महिन्यांचे आज पैसे जे आहे, जो हप्ता आहे तो आज पडणार आहे. मागच्या काही 2100 रुपयाचं काय सरसकट सगळ्या भगिनींना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ देण्याच्या बाबतचे अर्ज यांनी स्वीकारलेले होते. आता त्यांना नाबाद करताना रद्द करतात आहेत. त्याचं काय? तुम्ही स्वीकारलेले अर्ज आहे, तुम्ही स्वीकारलात, आता काय रद्द करतात? त्यावेळेस तुम्हाला अटी शर्ती नव्हत्या. मताच्या चक्करमध्ये तुम्हाला हे पाप करायचं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. अत्याचार वाढत चाललेला आणि त्यामध्ये संभाजीनगर मधली ताजी घटना आहे की एका महिलेवर जवळपास 19 वार आणि 280 टाके घडल्याची घटना आहे. ती गंभीर आहे. कसं बघताय महिलेच्या सुरक्षेकडे राज्याचं काय लक्ष आहे? ही घटना नाही, अनेक घटना, स्वारगेटची घटना ताजी आहे. ती या महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. पण सरकार जे पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकारमध्ये बसलेले मंत्रीच त्यांच्याबद्दलचाच आक्षेप या ठिकाणी सुरू झालेला आहे महिलांचा. तर मी सांगतोय की 65% मंत्री या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारी आणि दागी असतील, अनेक आरोप त्यांच्यावर असतील, तर राज्याच्या जनतेला काय न्याय मिळणार आहे हे प्रश्न आता त्याच्यामध्ये सांगायचं. मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलणं बेकार आहे, कारण की व्यक्तिगत बोललं तर त्यांना त्रास होतो. त्यामुळे मी कोणाचा व्यक्तिगत बोलत नाही. मुख्यमंत्र्यांना शिस्त लावायची आहे. त्यांच्या या शिस्तीला, चांगल्या शिस्तीला आमचं समर्थन आहे. पण जे तुमच्या मंत्रिमंडळात सगळे तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, तुमचे OSD, तुमची PA याला स्क्रुटनी केली जाते, तर मंत्र्याची स्क्रुटनी का नाही केली गेली? मंत्री एवढे डागे ठेवून तुम्हाला मंत्र्याला काय करावं लागतंय?